Hello students, now today I discuss about the topic bivariate frequency distribution. Last example, मला given हा डेटा दिलेला आहे. given काय example बघा काय आहे out of sample of 120 persons, out of sample of 120 persons in a village. तुम्हाला n दिले आहे n टोटल दिले 120 पर्सन दिले. हे काय r1 आहे, r1 हे काय रो r2 आहे, हे काय आहे c1 हे c2. ते तुम्हाला ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी दिलेले. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला आउट ऑफ ए सॅम्पल ऑफ 120 पर्सन्स इन ए विलेज 80 were administered a new drug for preventing influenza. ते म्हणते 80 were administered new drug. ते 80 टोटल दिले तुम्हाला न्यू ड्रग म्हणते administered a new drug. इथे टोटल 80 दिले 80 तुम्हाला टोटल दिले R1 ची. ठीक आहे, R1 ची टोटल दिले. पुढे काय म्हणते बघा and out of them याच्यापैकी and out of them 18 were affected in by influenza. त्याच्यापैकी 18 म्हणते काय affected by influenza. हे असलं हे administered a new drug ते टोटल 80 out of them याच्यापैकी affected by influenza ते 18 त्याच्यापैकी 18. out of those who were not administered a new drug बाकीचे काय सगळे not affected by the influenza बाकीचे आहेत ते आता ते काढायचे मिसिंग आहे. नंतर 10% were not affected by influenza. 10 not affected by influenza. किती 10 तर बाकीचे जर आपल्याला काय करायचं बघा प्रिपेअर ए 2-way टेबल शोइंग फ्रिक्वेन्सीज. दिलेल्या फ्रिक्वेन्सीवरून टेबल काढा. ठीक आहे, आता इथं आपलं मिसिंग फ्रिक्वेन्सी आहे कुठली मिसिंग ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी. या फ्रिक्वेन्सी कुठल्या असतात या सगळ्या ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी असतात. त्यामुळं त्याच्यातलं दोन मिसिंग आहे. तर दोन मिसिंग आपल्याला काय करायचं त्याला काढावं हा टेबल. सोल्युशन मध्ये काय करायचं हा टेबल अफेक्टेड बाय इन्फ्लुएन्झा, नॉट अफेक्टेड बाय इन्फ्लुएन्झा आणि टोटल. इकडे काय ऍडमिनिस्ट्रेटेड ए न्यू ड्रग, नॉट ऍडमिनिस्ट्रेटेड ए न्यू ड्रग आणि टोटल. याचा अर्थ हे C1 आहे, C2 टोटल R1 R2 आणि दोन्हीचे टोटल या. आपला R1 दिलेला आहे 18% टोटल. टोटल काय दिलेलं आहे आउट ऑफ द सॅम्पल ऑफ 120 पर्सन्स इन ए विलेज. टोटल आपला R1 दिलेला आहे. त्याच्यापैकी R1 दिलेला आहे टोटल. चा अर्थ 1 दिला आपला हे काढता येतं. त्याच्यामध्ये मायनस केलं आपल्याला मिळतो 80 मायनस 18 त्याला 62 आहे. त्याला 62 याला आपण लिहिलं चालतं हे काय O11 ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी काय O11 O12 फर्स्ट रो सेकंड कॉलम. इथं O21 आणि O22 असं लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं काही अडचण नाही. ठीक आहे, आता हे झालं दोन. आता काय तुला हे टोटल किती अजून याचा अर्थ काय झाला हे 2 6 आणि 7 72 हे टोटल झालं. आता हे काढायचं हे काढण्याचं आपलं एकच आहे. दोन्ही पैकी कोणतं पाहिजे आपल्याला. असा अर्थ इथं काय आपल्याला हे आहे हे माहित आहे. याचा अर्थ 120 मध्ये 80 गेलं इथं झालं 40 इथं झालं 40 80 आणि 40 झालं 120 झालं. हे आता हे दोन माहिती करते किती देतात हा दोन्हीची टोटल आहे. याचा अर्थ काय 40 मायनस 10 किती झालं 30 झालं 30. 7 30 40. ओके 30 प्लस 10 इक्वल टू 40. आता हे टोटल झाले
ही पण टोटल झाली, हे टोटल झाली, आता हे टोटल आहे त्याला आहे 8 आणि 48 72 किती झाला 120 80 40 120 याचा अर्थ आपला टेबल ओके झाला. जे आपल्याला जे गिवन होतं एवढं तप दिलं होतं त्याच्यावर आपण काय केलं आहे मिसिंग ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केलं. काय केलं मिसिंग ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीज फाइंड आउट केल्या. आता दुसरा क्वेश्चन आपला कॉम्प्युट द स्काय स्क्वेअर स्टॅटिस्टिक आपला नेहमीच्या बोर्डात करायचं. सो द कॉम्प्युट द मिसिंग फ्रिक्वेन्सीज काय करायचं त्या कॅल्क्युलेट करायचं त्या फाइंड आउट करायचं त्या आणि त्यानुसार आपण टेबल तुम्हाला फॉर्म करायचं. ठीक आहे मिसिंग फ्रिक्वेन्सीचा आपला टेबल फॉर्म केला. आता या टेबलला आपण काय म्हणतो कॉन्टिन्जन्सी टेबल. ओके दिस टेबल इज कॉल्ड एज कॉन्टिन्जन्सी टेबल. नाउ to calculate, now to find first expected frequency. expected frequency आता expected frequency आला काय आहे observed frequency किती आहे E18 तर याचा अर्थ कुठला आहे E11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम E11 इक्वल टू काय बनवलं जातं R1 into C1 divided by N. I is J. I आणि J याचा अर्थ Ri into Cj divided by N. ठीक आहे याचा अर्थ काय करतो आपण एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी काय आहे एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी काय व्हॅल्यू घ्या R1 किती आहे R1 80 मल्टिप्लाय C1 किती आहे 48 divided by N किती आहे 120. ठीक आहे इथे असं नाही असं 12 12 48. ठीक आहे त्याला 832 त्याला 32 कॅल्क्युलेशन आपल्याला कसं पाहिजे. नेक्स्ट ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी कुठल्या परत E68 इज द ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी. नंतर याचा अर्थ काय होतोय E12 याचा अर्थ फर्स्ट रो सेकंड कॉलम याचा अर्थ आहे R1 into C2 divided by N. R1 into C2 divided by N. इथे R1 80 C2 किती 72 divided by 120 equal to 0 0 cancel 12 1 12 12 72 त्याला 8 सन 48 त्याला 48 आहे. ठीक आहे 48 नंतर पुढचं हे ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी जे आहे E30 इक्वल टू E आता किती आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम याचा अर्थ E21 काय आहे E21 याचा अर्थ R2 into C1 divided by N. R2 into C1 divided by N. R2 multiply C1 with 48 divided by 120 0 0 cancel 12 12 48 16 आणि लास्ट ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी कुठली आहे E10 याचा अर्थ E22 सेकंड रो सेकंड कॉलम E22 याचा अर्थ R2 into C2 divided by N. R2 into C2 divided by N. R2 किती आहे 40 into C2 that is 72 divided by 120 0 0 cancel 12 24 त्याला 24 आहे. ठीक आहे हे काय झालं एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज आहे. काय झालं हे एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज. ठीक आहे आपला ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी माहित होत्या. ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीवर आपण काय केलं एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज काढल्या. ठीक आहे आपण काय केलं एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी काढल्या. एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी कशी काढल्या असतात. ठीक आहे आता काय करायचं आपला काय स्क्वेअर सेकंड आपला क्वेश्चन इथपर्यंत झाला. हा ए पार्ट आपला कुठला ए पार्ट काय सांगितलं क्वेश्चन काय होता याचं बघा a two-way table showing frequencies. Two-way table चा रो आणि कॉलमचा
टेबल शोईंग फ्रिक्वेन्सी, याचा अर्थ एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज आपला फायनल करायला सांगितलं. ठीक आहे, इथपर्यंत झाला फर्स्ट पार्ट. आता पुढचा नेक्स्ट पार्ट काय सांगितलंय, कॅल्क्युलेट द काय स्क्वेअर स्टॅटिस्टिक. कॅल्क्युलेट काय स्क्वेअर स्टॅटिस्टिक याचा अर्थ फॉर्म्युला बघून माहिती आहे तुम्हाला. याचा अर्थ काय स्क्वेअर इक्वल टू काय, समेशन. कसे समेशन करूया, याचा अर्थ ओ आय जे मायनस ई आय जे ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय ई आय जे, हा आपला फॉर्म्युला. ठीक आहे, काय स्क्वेअर इक्वल टू समेशन ऑफ ओ आय जे मायनस ई आय जे ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय ई आय जे. याचा अर्थ ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी मायनस एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी. याचा अर्थ या ब्रॅकेटमध्ये सगळ्या ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, ठीक आहे, सगळ्या ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी. हे ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी घेतली की याचा काय करायचं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी हे घ्यायची. ऑब्झर्व्ड हे घेतलं, एक्सपेक्टेड हे घ्यायची. ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी, ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी. ओके, याचा अर्थ काय होणार, हे मायनस आहे डिवाइड बाय ई आय जे घ्यायचं, हे मायनस आहे डिवाइड बाय परत 30 मायनस 16 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 16, 10 मायनस 14 24 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 24. ठीक आहे, या दुसरा आपल्याला कॅल्क्युलेशन करावं. ठीक आहे, आता काय करायचं ते, आता therefore काय स्क्वेअर इक्वल टू, therefore काय स्क्वेअर इक्वल टू, पहिले काय करणार, पहिले ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी इथे 18. ठीक आहे, पहिली इथे 18, याचा अर्थ 18 मायनस त्याची या ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी किती आली 32. याचा अर्थ 18 मायनस 32 डिवाइडेड बाय ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय 32, कारण ई आय जे याचा अर्थ ओ आय जे, याचा अर्थ काय आहे O11 मायनस E11 डिवाइडेड बाय E11. बरोबर आहे, O11 मायनस E11 डिवाइडेड बाय E11. आय एन जे व्हॅल्यू काय सेम आहे. ठीक आहे, हे झालं पहिलं. प्लस समेशन याचा अर्थ आपण सगळ्यांची बेरीज घेतली, काय ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी मायनस एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी त्याचा स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी. जे काय व्हॅल्यू झाले त्या एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीच्या त्याच्या आपण काय करतो, याची ऍडिशन करतो. ठीक आहे, समेशन याचा अर्थ बेरीज. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे 62. ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी किती आहे, 62 मायनस 62 ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी असताना काय एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी किती आहे 48. किती आहे 48 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 48 डिवाइडेड बाय 48. नेक्स्ट 30 ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी किती आहे 30 मायनस किती आहे 16 डिवाइडेड ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 16 प्लस लास्ट किती आहे ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी किती आहे 10 मायनस एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी किती आहे 24 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 24 डिवाइडेड बाय 24. ठीक आहे, इज इक्वल टू बघा स्टेप काय आता आपल्याला 18 मायनस 32 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 32 प्लस 62 मायनस 48 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 48, 30 मायनस 16 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 16 प्लस 10 मायनस 24 स्क्वेअर डिवाइडेड बाय 24. आता हे काय कॅल्क्युलेशन आपल्याला आपल्या समीकरण आपण कसे करू शकतो. ठीक आहे, याचा अर्थ 32 मायनस 18 32 मायनस 18 त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तर त्याला 14 आला, त्याला 14 चा स्क्वेअर किती आला 196 डिवाइडेड बाय 32. त्याला 190 14 चा स्क्वेअर किती आला 196 डिवाइडेड बाय 32 डिवाइडेड बाय 32 प्लस दिस 62 मायनस 48 त्याला 14 त्याला 14 चा स्क्वेअर पण किती आला 196 त्याला 196 डिवाइडेड बाय 48 प्लस मायनस किती आले 14 आलं 14 चा स्क्वेअर किती आहे 196 डिवाइडेड बाय 48 अगेन प्लस 30 मायनस 16 30 मायनस
16 चा अर्थ किती आला 14 इथून 14 आलं 14 चा स्क्वेअर पण किती आला 196 किती आला 196 divided by 16 plus 24 minus 10 म्हणजे minus 14 आला minus 14 चा स्क्वेअर किती आला परत 196 त्याला 196 divided by 24 divided by 20 ठीक आहे आता याचा एलसीएम काढला तरी चालतो किंवा नसेल तर अजून काय करा सिम्प्लिफाय करा एक स्टेप ऑर्डर सिम्प्लिफाय करा आणखी शॉर्ट तुमचं होईल ठीक आहे आपण आता सिम्प्लिफाय करू ठीक आहे त्याला बघा ते 4 डिवाइड करा त्याला 4 8 32 नंतर हे 4 16 तर किती झालं 16 17 8 3 झाले 36 4 9 36 किती आलं 49 किती आलं त्याले 49 divided by 8 49 divided by 8 ठीक आहे नंतर किती आलं इथं 4 नंबर आला 4 4 किती 4 1 4 4 दुनी 8 4 1 4 4 दुनी 8 नंतर किती झालं 4 1 16 4 9 36 त्याला 49 divided by 12 49 divided by 12 परत पूर्ण त्या पूर्ण करतात बघा हे याचा अर्थ 4 1 16 परत 4 1 16 आणि 4 9 36 किती झालं परत पाहता तुला नाही याचा अर्थ त्याला 49 divided by 4 49 divided by 4 परत पूर्ण दाखवा 4 7 24 परत 4 16 4 9 36 परत त्याला 49 divided by 6 49 divided by 6 ठीक आहे इज इक्वल टू आता काय एलसीएम किती आला बघा एलसीएम किती आला इथे लिहितो मी एलसीएम किती आला 24 आला किती आला 24 एलसीएम येतो 24 येतो याचा अर्थ त्याला एलसीएम करा 8 3 24 त्याला 8 3 किती आलं इथं 8 3 24 12 2 24 नंतर ठीक आहे तर किती आलं 4 7 24 आणि 6 24 ठीक हे ना काय करायचं आपल्याला हे जे नंबर असतात एलसीएम मध्ये आपण काय केले एलसीएम किती आहे 24 आहे 24 चा अर्थ 3 into 8 8 24 चा अर्थ या 3 ने याला मल्टिप्लाय करा 49 into 3 49 into 3 किती आलं 147 परत 49 into 2 चा अर्थ 98 त्यामुळे 98 प्लस 49 divided by 8 49 into 6 किती आलं 294 त्याला 294 प्लस 49 into 4 चा अर्थ 196 ठीक आहे ठीक आहे हे फक्त आपल्या माहिती करतात ठीक आहे शेमनत आपला माहिती घ्यायची आपल्याला सगळ्यांनी काय करायचं ऍडिशन सगळ्यांनी काय करा ऍडिशन करा दॅट इज इक्वल टू इथे येते बघा सगळ्यांची ऍडिशन केली ऍडिशन येते 735 त्यांनी 735 divided by 24 तर 24 ने मल्टिप्लाय करा सॉरी डिवाइड करा 735 divided by 24 असा आपला वाटा येत नसेल तर काय करा आपला 735 आणि 735 divided by 24 ठीक आहे तुम्ही असा करू शकता ठीक आहे आता किती भाग आला तुम्ही भाग करू शकता असेल तसं तर तसं करा तुम्हाला जर मेथडने भाग घालता येतो त्या मेथडने भाग घाला किती येते 30 त्याला 30.625 this is the chi-square statistics statistic value is there chi-square statistics okay तुम्हाला chi-square statistics करताना आपल्याला काय करायचं
लक्षात आलं असेल आता. ठीक आहे. जे आपण या टॉपिकमध्ये काय शिकलो बघा. आता आपला इथं टॉपिक कंप्लीट झालेला आहे. नाउ टू कम्प्लीट दिस टॉपिक आपला बायव्हेरिएट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन अँड स्काय स्क्वेअर स्टॅटिस्टिक टॉपिक समजलं का. पहिल्या पार्टमध्ये ह्या टॉपिकमध्ये 2 पार्ट आपण करायचे लक्षात ठेवण्यात. पहिला पार्ट कुठला आपला बायव्हेरिएट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. त्याच्यामध्ये काय केलं आपण बायव्हेरिएट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ठीक आहे. बायव्हेरिएट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. नंतर काय मार्जिनल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि कंडिशनल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. यातले 3 पार्ट. ओके. त्याच्यावरती आपण एक्सरसाइज सॉल्व केला. हा त्यातला सेकंड पार्ट कुठला होता आपला हा काय स्क्वेअर स्टॅटिस्टिक. काय स्क्वेअर स्टॅटिस्टिकमध्ये काय करतो आपण टेबल तयार करतो. R1 R2 C1 C2 हे टेबल तयार केले. या टेबलला म्हणतो आपण कॉन्टेंजन्सी टेबल. कुठला म्हणतो आपण कॉन्टेंजन्सी टेबल. एकदा कॉन्टेंजन्सी टेबल काढला हे असतात त्याच्यामध्ये ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी असतात. काय असतात ते ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी. नंतर ज्या फ्रिक्वेन्सी असतात आपण काढतो त्या एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी काढायच्या. एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी काढल्या की हा फॉर्म्युला वापरायचा काय स्क्वेअर इक्वल टू समेशन ऑफ वायजे मायनस सीआयजे ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय ईआयजे. हा फॉर्म्युला वापरायचा. समेशन आहे याचा अर्थ प्रत्येकाची बेरीज घ्यायची. हे ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी त्याच्यामधून एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी मायनस करा त्याचा स्क्वेअर करा डिवाइडेड बाय एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी आणि कॅल्क्युलेशन करा. प्रत्येकाची समेशन घेतली सिम्प्लिफाय करा प्लस आणि त्यानुसार मला काय स्क्वेअरची व्हॅल्यू चालेल. या ठिकाणी आपला नाव कम्प्लीट दिस टॉपिक बायव्हेरिएट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन अँड काय स्क्वेअर स्टॅटिस्टिक्स. ओके.